नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 8 आणि 9 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी हलका मध्यम तर काही भागामध्ये अचानक जोरदार पावसाचा अंदाज असून सोबत विजांच्या कडकडाटासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात पुढील 48 तासांमध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात जबरदस्त वादळी वारे असून गारपीटचा जोर देखील पुढील 48 तासात महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। 8 आणि 9 मे 2024 अर्थात पुढील 48 तासांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। 8 आणि 9 मे 2024 या तारखेचा अर्थात पुढील 48 तासाचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाज हा केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यात दक्षिण परिसरात आणि तेलंगणा, तमिळनाडूच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे गारपीटचा अंदाज राहील। हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोलकाता, धनबाद, भारताचा पूर्व परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी पुढील 48 तासात जबरदस्त पावसाचा अंदाज हा गारपीटसह बघायला मिळणार आहे। तसे कर्नाटक आणि गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 48 तासात पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये सोनापूर, शिरपूर, खेडगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर पावसाची शक्यता ही जबरदस्त स्वरूपात राजुरा, गजवाली, बदलापूर या भागात राहील। चंद्रपूर, घोसरोड, वणीकायर, भद्रावती, मोहर्ली, कुटवाडा, चारकोविकी, वरोरा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी मध्यम हलका देखील वादळी वाऱ्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। तर गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मूल, सावली, राजोळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। चामोर्शी, घोटलाई जोरदार स्वरूपात राहील। आष्टी, मलचेरा या भागात उत्तरेकडे मध्यम तर आसपासच्या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। एटापल्लीलाही मध्यम हलका राहील आणि भांबरगड, पासेवाडा, सुंद्रा इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोटलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कापसी, पंकजनोरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, घोट, मूल, सावली तसेच राजोळी, वलनी, सिंधी, वाई, चिरमुरा, नाटी चौक, अरमोरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। देसिंगलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। दिघोरी, किमटे, मेधा, तुलमाल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कुरखेडा, बालिटोला आणि कोलेगाव, बोनगाव, चिंचघर मार्गाचा हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। गोथंगाव, आडयल आणि साकोली, संग्रणी भंडारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर हलका पाऊस या भागात राहील। पाहुणे, बेवापूर, खेडगाव, ओमडेडलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्याकडे पुढील 48 तासात पावसाचा अंदाज दक्षिण भागामध्ये जसे मार्कासा, आमगर चौकी, कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोनगाव, चिंचघर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। लखनी, साकोलीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आहे। आडयल, गोथंगावलाही हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर जोरदार पावसाची शक्यताही पाहुणे, भिवापूर, खैरगाव, उमरेड या भागात असणार आहे। तसेच उत्तर भागामध्ये लखनी, भंडारा, वर्धी, चिखली, मौदा इकडे हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह राहील। बार्शी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला, मंगरुळी, तुमसर, गोबरवाई या भागातही हलका पाऊस राहील। तर गोंदिया जिल्ह्याकडे तिरोरा, गोबरवाई, तुमसर हलका पाऊस या भागात राहील। सांगझरी, गोंदिया, गोरेगाव इकडे हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज। रांजेगाव, लांजी, आमगाव, साक्रीटोळा, देवरी या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे।
तर नागपूर जिल्ह्याकडे पाचगावला मध्यम स्वरूपात राहील. बोटीबोरी, हिंगणा, धामणा, डोरली, कमळेश्वर, नागपूर इकडे हलका पाऊस राहील. आणि उत्तर भागात कामठी, वाघोली, रामटेक, असोली, कंधारी, बडेगाव, बिचवा, उमरी, सावरनेर या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे. आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अरवी वडोना इकडे हलका राहील. लाडगड, धोतीवाडा, कोडाली, काटोल, बुरिकोकाटे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. जामणी, वर्धा, तुळजापूर, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. घाटंजी, करंजी, पांढरकवडा, परवा, पेंडारी, गोमूत्री, पटणबुरी, वणीकायर या भागात जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. रुई, जवई, अनिट्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या भागात हलका मध्यम पाऊस पुढील 48 तासात राहील. यवतमाळ, जामोडा, कल्याण, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, अमरावती जिल्ह्याचा परिसर, नेड, लारखेड, धारवा हलका पाऊस या भागात राहील. अमरावती जिल्ह्याकडे फलेगाव, पुलगाव तसेच चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, अमरावती, बडनेरा, नांदगाव, मोजारी या भागात हलका पाऊस राहील. तळेगाव, आष्टी, कर्जणा हलका मध्यम राहील. आणि जळखेडा, वरुड, नरखेड, पांढुर्णा, चौसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शीलाही हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील. चिखलदरा, हरिसाल, धारणीलाही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसे बुलढाणा, अकोला इकडे अंशतः ढगाळीत राहील. तुरळक ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबोरी, डोंगाव, मेकर या भागात राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिठाट, मालगाव, मरसूल या भागात हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे. तसे हिंगोली जिल्ह्यातही अंशतः ढगाळीत राहील. पावसाचा अंदाज नाही. तर नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे दक्षिण पूर्व भागात तमसा, हिमायतनगर, आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. अद्रापूर, नांदेड वाघाला, मोखेड, पेठोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद हलका पाऊस या भागात राहील. परभणी जिल्ह्याकडे लोहा, बुजुक, कंधार, कवठा, मोखेड, नरशी हलका पाऊस या भागात राहील. देगलूर-रुद्रलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. लातूर रोडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर, रेणापूर, बोगडा आणि परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, बीड जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील. पुढील 48 तासात धारूर किल्ले हलक्या पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कळमासा, तारखेडभूम हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील. एडशी, पेठ, बार्शी, वैरभंग, तुळजापूर, नळदुर्ग, होर्टी इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणी, सारगाव, अहमदपूरलाही हलका पाऊस राहील. धारूर किल्ले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. वडवणी, तळेगाव, शिरसर, सोनपेठलाही हलक्या सरींचा अंदाज राहील. तसे जालना आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर या भागात अंशतः ढगाळीत राहील. पावसाचा जोर फारसा नाही. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही अंशतः ढगाळीत राहून नंदुरबार जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. जसे साक्री, ब्याड, पिंपळनेर, चोरवड, अंमली, कोकसाने या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतर भागात अंशतः ढगाळीत राहील. नाशिक जिल्ह्यातील पुढील 48 तासात पावसाचा अंदाज आहे. नाशिक, नागपूर, निफाड, मानसाखरे, देवगाव, मंजूर, येवला, कुसुमाडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. जोपूल, वणी, डोडांबे, चांदवड, ओझर, कळवण या भागात हलका पाऊस राहील. आणि लगतचा परिसर बघितला असा लाडाचे, हर्सुल, शेवगा, जोवार, मोखाडा, त्र्यंबक हलका मध्यम पाऊस या भागात पुढील 48 तासात नाशिकच्या पश्चिम भागात राहील. मुनगाव, वडीबारे, पांडुर्ली, सिन्नर, तिर्रे, डुबरे, शमशेरपूर, अकोला, राजूर, सम्राट, गुंडा, कर्डी, वैशाला, खोटारे या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस वादळी वाऱ्यासह असणार आहे. शहापूर, चेनवा, गुंडा, शिवाले, वैशाखरे आणि पुणे जिल्ह्याचा परिसर, जुन्नर, ओतूर, गरवाडी इकडे हलका मध्यम पाऊस राहील. तसेच आंबेगाव, मुरबाड, पेठ, वाडा, खेड, चाकण, शिंदे पुणे जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसे कोकण विभागातील मुंबई, पालघर इकडे पावसाचा जोर फारसा नाही. अंशतः ढगाळीत राहील. रायगड जिल्ह्यात खोपोली, कसमतला हलका मध्यम पाऊस आहे. आणि पुणे जिल्ह्यात पुणे, लोणी कालभोर, दायरी, लवासा, जिटे, व्याहले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. शहापूर, सासवड, खेटवले इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि अहमदनगर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळीत राहील. पावसाचा अंदाज हा
पारनेर, भालवानी, टाकेडोकेश्वर, आले आणि आळकोटी, घारगाव, मांडवे या भागात राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अहमदनगर, धनगरवाडी, वांबोरी, घोडेगाव, महाका, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव, संगमनेर, अकोला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच मारगाव, जेजुरी, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा जिल्ह्याचा परिसर इकडे हलका मध्यम पाऊस राहील। सातारा, कोरेगाव, वसोटा फोर्ट आणि अरळ, अरवाडी, शिरसंगी, कोयना, पठाण या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस पुढील 48 तासामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।